अहमदनगर जिल्हा बँकेचे शिरसगाव शाखेचे जालिंदर काळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ शिरसगाव येथील जगदंबा माता मंदिर प्रांगणामध्ये संपन्न झाला। याप्रसंगी मंचावर विठ्ठलराव लंघे, कडुबाळ पाटील कर्डिले, दादासाहेब शेळके, नवनाथ देशमुख, भगवानराव आगळे, जे काळे, गोरक्षनाथ काळे, नवनाथ साळुंखे, चोपडे सर, अविनाश काळे, नागपुरे, जाधव, कैलास देशमुख, लंघे, भूमकर, इथापे, गायके, मच्छिंद्र कदम, संभाजी चावरे, संभाजी नवले, बाळासाहेब निकम तसेच सर्व सोसायटी चेअरमन, सचिव, अध्यक्ष तसेच शिरसगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी जालिंदर काळे बोलताना म्हणाले की मी 35 वर्ष शासनाच्या ध्येय धोरणांना अधीन राहून नियमांचं पालन करून अहमदनगर जिल्हा बँकेमध्ये काम केलंय। त्यामध्ये भरपूर अडचणींचा सामना करून मी ही सेवा पूर्ण केली। त्याचा मला आज सार्थ आनंद होत आहे। तसेच माझा सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो असं ते म्हणाले। त्या काळात जे कोणाचे काम झालं किंवा नाही झालं तसे बँकेचे ध्येय धोरण असेल त्या ध्येय धोरणानुसार आपण चालवा करू। कधी काम करायची इच्छा असते पण बँकेच्या सापडून बाहेर आपल्याला जाता येत नाही, कारण जर केलं तर बँकेचे ते आपण वसूल केले असो। त्यामुळे जे आपण काम करतो ते बँकेचे ध्येय धोरण आणि ज्या नियमाने अटीने घालून जे असतात ते करावं लागतात। तर ते आजपर्यंत आपण केलेले त्या तुमच्या शाळेच्या मुलातून आज आपण मुक्त होत आहोत आणि तुम्ही जे सर्व उपस्थित राहिला तुमचे आंबोर सोसायटी असेल, खेडेगाव असेल, आमचे वाकडी आणि बरेच स्वतः लोकांना ज्या पद्धतीने आले त्या पद्धतीने सगळ्याचे आभार व्यक्त करतो आणि माझे भविष्याचं सपोर्ट देईल। याप्रसंगी विठ्ठलराव लंघे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तसेच जालिंदर काळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। आणि आपल्या सर्वांची स्नेही आदरणीय काळे साहेब यांचा उद्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेमध्ये जी त्यांनी आजपर्यंत सेवा दिलेली तिचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक मुला सरकारी साखर कारखाना आताच कर्णराव यांनी सांगितलं गावच्या पावनभूमीमध्ये जगदंबा मातेच्या मंदिरामध्ये पार पडत आहे। खरं तर कार्यक्रम पार पडत असताना काळे साहेब त्या पद्धतीचे एक व्यक्तिमत्व आहे आणि सर्वांना नाना या ठिकाणी शिरसगावला कुठल्याही सेवेत येईपर्यंत असं वाटतं शिरसगावला कसं जावं, परंतु मी जाहीरपणाने सर्वपक्षीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। इथं आल्यानंतर इथून कुठल्याही अधिकाऱ्याचा पाय शिरसगावचा बाहेर निघत ही वस्तुस्थिती म्हणून आमचं अभिमान आहे। एनएससी असेल, शिक्षक आपल्या जिल्हा परिषदेचे शिक्षक असतील, आपल्या सरकारी बँकेचे असतील, इतर क्षेत्रामध्ये शासकीय सेवेमध्ये काम करणारे कुठल्याही अधिकारी असो शिरसगावमध्ये आल्यानंतर मला अभिमान वाटतो सांगायला की सर्व गावकरी राजकीय पक्षभेद मतभेद बाजूला ठेवून अतिशय गुण्यागोविंदाने या गावामध्ये काम करण्याची भूमिका सर्व अधिकारी घेत असतात। पंडित देशमुख साहेब आहे चांगली सेवा दिली, कारण नानांनी सांगितलं की सहकारामध्ये काम करताना खूप मोठं प्रेशर प्रत्येक व्यक्तीवरती असतं, वेगवेगळ्या पद्धतीची व्यक्ती समोर येते, कळत न कळत काही काम करताना चुका होतात आणि म्हणून आपल्या सरकारमध्ये काम करताना अडचणी फार येतात। कधी कधी नवनाथने सांगितल्याप्रमाणे नियम बाहेर तर कधी खालून सूचना येते आणि म्हणून ह्या अडचणीतून काळे साहेब, देशमुख साहेब सर्व इथल्या ठिकाणी पूर्वी आम्ही कधी मग संस्था पातळीवर काय बंद होती रिटायरमेंट आहे 29 तारखेला शनिवार। तर मी म्हटलं पुढचं काय, तर ते थोडे थांबले, म्हटलं घरीच थांबा आता रिलॅक्समध्ये, घरचंच करा, घरचंच बघा। बऱ्याचशा नेत्यांनी याचा उपयोग केला आहे, सुंदर असे प्रवक्त्यांनी भाषणं केली। नोकरी कशी असते, बँकेची नोकरी ती सुद्धा इतकी सोपी नसते, अतिशय प्रेशर असतो। बँक मॅनेजरचा वेगळा, TDOचा वेगळा, पुढाऱ्याचा वेगळा, स्थानिक कार्यकर्त्याचा वेगळा। एखाद्याचं काम करून एखाद्या पुढाऱ्याने सांगितलं केलं आणि दुसऱ्याचं नाही झालं तर तो बी माणूस घोडे लावायला जागेत घेत नाही,
परिस्थिती बँकेची पण सावध होत चाललेली आहे. सर्वांना जपून काळे साहेबांनी अतिशय सुंदर असं काम करून सगळ्याला प्रेम दिलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो. आपण सर्वजण उपस्थित झालात त्यावेळेस आपले सगळ्याचे आभार मानतो. पुढील त्यांचं आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं ही जगदंबेची प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बैठ एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.